नमस्कार मित्रांनो, मी संदीप भडगावकर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो माझ्या कवितेची गोष्ट या सिरीजमध्ये. या कवितेचे नाव आहे अशी घडते माझी कविता. ॲक्च्युली माझ्या कविता वाचल्यानंतर मला जसे चांगले अभिप्राय मिळतात तसेच काही लोक तुझीच आहे का, कुठून ढापली असं पण विचारणारे असतात. सो एकदा म्हटले की त्यांना उत्तर कविता करूनच द्यावं, म्हणून मी ही कविता लिहिली होती इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला असताना. कवितेचं नाव आहे अशी घडते माझी कविता. वाचून माझ्या कविता अनेक प्रश्न पडतो इतरांना एक, याच्या कविता इतक्या चांगल्या कशा, हा कविता ढापत असावा बहुतेक. पण आहे ज्याला सरस्वती मातेची देणं, खेळणे शब्दांशी त्याला कसे असेल कठीण. आज म्हणतो टाकावे सांगून, कशी होते माझ्याकडून माझ्या कवितेची घडण. शांत असते जेव्हा माझे मन, शांत असते जेव्हा माझे मन, विभक्त होते तेव्हा जगापासून. एक एक शब्दांचे मग मनी जुळवून, एकसंध कवितेची माळ बनते अशी छान. यमकता तिचे सौंदर्य वाढवते, यमकता तिचे सौंदर्य वाढवते, मग ती एक एक अलंकारांनी जडते. सौंदर्याला जेव्हा अर्थाची जोड मिळते, त्यातूनच एक अर्थ सुंदर कविता घडते. कधी होते मग चित्रण निसर्गाचे, असते कधी पृथ्वीवरच्या स्वर्गाचे. कधी असतात विरहाने गारठलेली मन, तर कधी आई व बाळाच्या नात्यातील गुंफन. माझे हात नुसतेच वळत जातात, माझे हात नुसतेच वळत जातात, नव्या नव्या कल्पना तेव्हा जुळत जातात. कल्पनांनी बांधून कल्पना, नवीन कविता सहज मिळत जातात. अरे हो पहा जरा वरचेच उदाहरण, ठरवले होते फक्त सांगून टाकावे म्हणून. पहा जरा कशी कविता घडली आहे छान. शक्य होतं असं फक्त सरस्वती मातेच्या आशीर्वादानं, होतं शक्य असं फक्त सरस्वती मातेच्या आशीर्वादानं. धन्यवाद.